दंडकारण्य दक्षिण भारतातील एक घनदाट गूढ जंगल. ही भूमी प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन झाली होती. त्यांच्या तेजाने इथल्या मातीला एक वेगळेच पावित्र्य लाभले होते. ज्ञान, शस्त्र, शौर्य, कला आणि संस्कृती याचा संगम इथे घडत गेला आणि दंडकारण्य बनलं एक तेजस्वी स्वप्न, याचं तेज सूर्यालाही लाजवेल असं. पण जिथे तेज असतं तिथे अंधकारही दबा धरूनच असतो. या तेजावर, समृद्धीवर एक काळोखी नजर पडली. अलाउद्दीन खिलजीने आपल्या सत्तेच्या लालसेने देवगिरीच्या यादवांवर आक्रमण केले आणि इथूनच सुरू झाला परकीयांच्या गुलामगिरीचा काळ. समृद्धतेच्या वसाहती तुटल्या, देवळं पाडण्यात आली, गावं जाळण्यात आली. संस्कृतीचा गाभा हदरून गेला आणि पुढची तब्बल 400 वर्ष या भूमीने गुलामीचे, अन्यायाचे चटके सहन केले. पण ही भूमी संपूर्णपणे मेली नव्हती. दैन्याच्या राखेखाली एक स्फुल्लिंग पेटत होतं. मातीतून उठणाऱ्या वेदनेच्या आर्त हाकेमुळे ही भूमी पुन्हा सज्ज होत होती. त्या हाकेचा स्वर अधिक स्पष्ट होऊन निघाला. हे चंड मुंड भंडासुर खंडिनी, उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके जगदंबे, मला एक उत्तर दे जो परकीयांच्या जाताला संपवेल आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारेल. आणि मग फाल्गुन शुद्ध तृतीय शके 1551 या दिवशी शिवनेरीच्या किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. गणदेवतेच्या कृपेने त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी.